आंदोलन सुरू केले म्हणजे 18 तारखेला आपण इथं भोगस खात घेऊन आलो 3 टेम्पो कलेक्टर ऑफिसवर। मग आल्यानंतर त्याच्यावर कलेक्टर साहेबांनी ऍक्शन मोड घेऊन त्या कंपनीवर कारवाई केली। कारवाई केल्यानंतर ही कंपनीचे आणि जे कृषी अधिकारी आहेत ही कंपनीशी त्यांनी जुळले त्यांचं नातं, कारण कंपनीवाल्याला त्यांनी आशीर्वाद देतात आणि त्यांना त्यांची साखळी चांगली रास जुळली आहे। पाक पुण्याच्या आयुक्तपासून जे पाक आपलं महाराष्ट्रातच सगळ्या म्हणलं तर चालेल। आणि त्याच्यामुळे मला सांगत आहे शेतकऱ्याला भोगस खाताचे आणि बियाचे पैसे ही भोगस बी जे आहे शेतकऱ्यांना घातले त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचं नुकसान भरपाई मिळालं पाहिजे। जोपर्यंत त्यांचं नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आणि दुसरा मुद्दा, धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगणं माझं, कुठल्याही कंपनीचं खात असू द्या, म्हणजे बनावट जी खात आहे शेतकरी राजाई खात आणि बियाणं जेवढं भोगस बियाणं आहे त्या भोगस बियाण्याच्या रिकाम्या पिशव्या त्याच्या पावत्या घेऊन कलेक्टर ऑफिसला इथं यायचं आहे, कारण आमचं आंदोलन चालूच राहणार आहे। आणि मुख्यमंत्री साहेबाला माझं सांगणं आहे, देवाभाऊला आमच्या सांगणं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबाला सांगणं आहे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, कारण आपला देश हा कृषी प्रधान आहे, ह्या नावाने आपला ओळखला जातो। आणि शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात अन्याय का होतो शेतकऱ्यावर? काय झालं नेमकं म्हणजे बियाणं वापलं नाही, जी शेतकऱ्याचं बी वापलं नाही। आणि दुसरा मुद्दा म्हणजे खताचं जी बनावट ही 18-18-10 जी खात आहे NPK ही जी खात आहे ही माती होती, त्यांना सांगितलं होतं त्या टायमाला दुखला। आज 18 तारीख म्हणजे उद्याच्या 18 तारखेला महिना होते, ही बनावट खाता माती आहे म्हणून त्यांना क्लिअर सांगितलं होतं। मग कंपनीवाले आम्हाला येतात आणि म्हणतात तुमचं नुकसान घ्या तुम्ही ग बसा, असं चालेल का? मी देश चालायचा कसा? गोरगरीब शेतकरी राहतील का जीवन? त्याच्यामुळे माझा सवाल आहे, धाराशिव जिल्हा म्हणजे आत्महत्या 141 ला आकडा पडला आहे गेल्या वर्षीचा। मग त्याच्यामुळे अजून शेतकरी मारा लागले, संकटात यायला लागले। त्याच्यामुळे माझं एकच आहे, आम्हाला न्याय मिळावा, कृषी मंत्र्यांच्या भाग घ्याव आणि आमचे खासदार असतील आमदार असतील त्यांनी दुखून घ्याव। जिल्ह्यात आपल्या काय होते नेमकं त्यांनी का लक्ष देत नाहीत? कंपन्या कोणाच्या आशीर्वादाने चालत आहे? ती मोठा सवाल आहे आमचा। त्याच्यामुळे आम्हाला जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही।